विदर्भ न्यूज 365 मध्ये मी सुनील भोळे आपलं स्वागत करतो. व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आम्ही दरवेळेला नवीन व्यक्तिमत्वांची आपली ओळख करून देत असतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अच्युत खांडेकर. डॉक्टर अच्युत खांडेकर हे वोकाड या जगप्रसिद्ध हॉस्पिटल चेनमधल्या नागपूर विभागाशी संबंधित आहेत आणि हृदयरोग हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. हृदयरोगावर असलेला समज, गैरसमज, घ्यायच्या काळजी या सगळ्या विषयातले ते तज्ज्ञ समजले जातात. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विचारायचं, हृदयरोग म्हटलं किंवा हार्ट अटॅक हा शब्द आजकाल इतका कॉमन झालेला आहे की सातत्याने कुठे ना कुठे दर 4 घरानंतर कुठेतरी तो ऐकू येतो. आणि हार्ट अटॅक, स्ट्रोक आल्यानंतर लोक धावपळ सुरू करतात. मग त्यासाठी लक्षणं आणि त्याच्याबद्दल चर्चा सुरू होते. का आला पेशंटला वाटतं, घरच्यांना असं वाटतं. तर या संदर्भामध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की हृदयरोग किंवा अटॅक येतोय किंवा आला हे कसं डायग्नोसिस करतात? बरोबर. हृदयरोग, हार्ट अटॅक हा हृदयरोगाचा एक पार्ट झाला. बरेचसे कार्डिओलॉजी म्हटलं की बरेचसे बाकीचे ब्रांचेसही येतात. जसं इलेक्ट्रोफिजिओलॉजी झाली किंवा पिडियाट्रिक कार्डिओलॉजी झालं किंवा व्हॅल्व्युलर हार्ट डिझीज जे म्हणतो ते, जे लहानपणी व्हॅल्व्सचे प्रॉब्लेम येतात. जन्मतच बऱ्याच मुलांना लहान होल असतात किंवा वॉल ब्लॉकेज असतात. तर होलवालं जे आहे ते कंजेनायटल हार्ट डिझीजमध्ये म्हणतो आम्ही. ते जे लहानपणी जन्मता होल्स जे म्हणतो ते कंजेनायटल हार्ट डिझीज आहे. व्हॅल्व्युलर प्रॉब्लेम मोस्ट कॉमन रुमॅटिक प्रॉब्लेम्समुळे होतात. तर रुमॅटिक हार्ट डिझीज ज्याला म्हणतो त्याला व्हॅल्व्युलर प्रॉब्लेम्स मोस्ट कॉमन असतात. असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यातला एक प्रकार म्हणजे हार्ट अटॅक, जे हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यात ऑब्स्ट्रक्शन किंवा अडथळा आल्यामुळे जो प्रॉब्लेम येतो त्याला हार्ट अटॅक म्हणतो आपण. आणि हार्ट अटॅकच्या वेळेस या ज्या रक्तवाहिनीने त्यांना हार्ट अटॅक दिलाय ती पूर्णपणे बंद होऊन जाते, तेव्हा त्यावेळेस त्याला अटॅक आला असं म्हणतो. आणि याची लक्षणं साधारणतः आपण काय पकडतो? एक मोठी ठळक लक्षणं जर बघितली तर? बरोबर. म्हणजे खूप क्लासिकल लक्षणं असतात जेव्हा हार्ट अटॅक येतो. आपण हे पेशंट्स ज्यांना डायबिटीस नाही आहे त्यांना आपण हे लक्षणं गृहीत धरून चालू. युजली छातीच्या मध्यभागी दुखतं. बरेच लोकांना हा गैरसमज आहे की डाव्या बाजूला दुखलं पाहिजे किंवा नुसता हात दुखला पाहिजे किंवा खांदा दुखला पाहिजे असं नाही. लोकांनी सिनेमातले जे सीन्स बघितले बिलकुल डाव्या बाजूला असं हात ठेवून काहीतरी ऍक्टिंग करतात आणि एक डोक्यात फिक्स बसला लोकांच्या की तसं नाही. मध्ये युजली छातीच्या मध्ये दुखतं. 20 ते 30 मिनिटं दुखत राहतं. असं वाटतं कोणीतरी खूप वजनी सामान ठेवलंय छातीवर किंवा कोणी घट्ट आवळून धरलेलं आहे. असे जेव्हा होतं तेव्हा मोस्ट लाईकली हे लक्षणं हार्ट अटॅकचे किंवा एन्जायना जे म्हणतो, रक्तप्रवाह हार्टला कमी असण्याची ही लक्षणं असू शकतात. त्याच्याबरोबर असोसिएटेड प्रॉब्लेम्स म्हणजे खूप दरदरून घाम येणं, कपडे पूर्ण चिंब भिजून जाणं, उलट्या होणं, कधी कधी चक्कर, कधी जर सिव्हिअर हार्ट अटॅक असेल तर हार्ट रेट कमी झाल्यामुळे चक्कर येऊन बेशुद्ध पडणं, किंवा जर बुंधा जो म्हणतो आपण, लेफ्ट मेन आर्टरी जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर त्याच्यामुळे पण चक्कर येऊन पडू शकतात. सो हे माइल्ड चेस्ट पेन ते डेथ यामधला जो स्पेक्ट्रम आहे तो या हार्ट अटॅकमध्ये काही होऊ शकतं. ह्याच्यात मी अजून सांगू इच्छितो की डायबिटीस असलेल्या लोकांना ही लक्षणं आणि अनकंट्रोल डायबिटीज असेल तर ही लक्षणं कदाचित येत नाहीत. म्हणून त्याला आपण सायलेंट हार्ट अटॅक्सही म्हणतो. पेन्स जाणवत नाही. ते दुसऱ्या कारणाकरता कधी आलेले आहेत आणि त्यांनी ECG केला तर त्या ECG मध्ये असं आढळतं की अरे ह्यांना तर हार्ट अटॅक येऊन गेलाय. तर मग जेव्हा डॉक्टर त्यांना समजवतो तर त्यांनाही ते आश्चर्यचकित होऊन जातात की अरे मला तर काही त्रास झाला नाही कधी. तर म्हणून हे डायबिटिक्स जे असतात त्यांना हा प्रॉब्लेम असू शकतो आणि म्हणून त्यांनी जास्त काळजी घेतलेली इझी. त्या लोकांना युजली आम्ही लोक TMT सांगतो की असा जो प्रॉब्लेम काही डेव्हलप होतो आहे की झालेला आहे हे त्या TMT वर कळतं. पण मी TMT म्हणजे व्हॉट इज TMT ॲक्च्युअली? TMT इज ट्रेडमिल टेस्ट. म्हणजे इट्स अ फिजिओलॉजिकल टेस्ट
बरेचसे लोक हा व्ह्यू घेऊन चालतात, परत गैरसमज की मला इको केला पाहिजे. बरं, हो, कारण हे सगळं शब्द आपण ऐकत असतो एरवी. बिलकुल. तर इको पण काही जेव्हा जरुरी असते, जसं मी कंजेनायटल हार्ट डिसीज म्हटलं किंवा रुमॅटिक हार्ट डिसीज म्हटलं, त्यावेळेस इको इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यावेळेस आपल्याला इकोमध्ये जी माहिती मिळते ती त्या डिझीजच्या हिशोबाने जरुरी असते. पण हार्ट अटॅक यायच्या आधीची जी स्थिती आहे ती नुसती इकोवर कधी कधी कळत नाही. इको कॅन बी फुल्ली नॉर्मल आणि तरी त्यांना हार्टच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स असू शकतात. तर हे जाणून घेण्याकरता TMT इज अ व्हेरी फिजिओलॉजिकल टेस्ट. का? कारण जेव्हा आपण शांत बसलेलो असतो तेव्हा जो रक्तपुरवठा असतो, ब्लॉक्स असले तरी त्या हार्टकरता तो पुरेसा असतो. त्यामुळे त्यांना पेशंटला त्रास नाही होत किंवा ECG मध्ये काही फरक नाही पडत. पण जेव्हा आपण ट्रेडमिल करतो, म्हणजे त्यांना पट्ट्यावर चालायला लावतो, तेव्हा रक्तपुरवठा वाढला पाहिजे, कारण हार्टचं काम वाढतं, त्यामुळे त्या हिशोबाने रक्तपुरवठा वाढला पाहिजे. पण असं होत नाही. हार्टचं काम वाढतं पण ब्लॉक्स असल्यामुळे रक्त पुरवठा तेवढा पुरेसा वाढत नाही. त्यामुळे मग पेशंटला आयदर दुखतं किंवा मग ECG मध्ये फरक यायला लागतो. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट टू नो की कोरोनरी आर्टरी डिझीज पेशंटला आहे की नाही. जर हार्ट अटॅक नसेल आलेला आणि आपल्याला बघायचं असेल की कोरोनरी आर्टरी डिझीज आहे का, तर TMT इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट. स्टील सर, पण मला सांगा की अजूनही बेसिक पहिलं डायग्नोसिस ECG वरूनच होतं? येस, हार्ट अटॅकचं. ओके. जर हार्ट अटॅक आलेला आहे तर ECG इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. इज इट फुल ॲक्युरसी मिळते ECG मध्ये? करेक्ट. म्हणजे फुल्ली ॲक्युरसी नाही, पण ST एलिव्हेशन MI जे म्हणतो आम्ही, तसा जर आलेला असेल, ST एलिव्हेशन MI तेव्हाच होतो जेव्हा जी नस हार्ट अटॅक देते ती पूर्णपणे बंद होते. तर दॅट इज नोन एज ST एलिव्हेशन MI. पण एक दुसऱ्या प्रकारचाही हार्ट अटॅक आहे ज्याला म्हणतो आपण नॉन ST एलिव्हेशन MI. म्हणजे ECG मध्ये फरक नसतो. ECG कॅन स्टील बी नॉर्मल, पण पेशंटला हार्ट अटॅक असतो. सो दॅट इज नॉन ST एलिव्हेशन MI. आणि हे कसं कळणार? तर पेशंटच्या सिम्पटम्सवर, म्हणजे पेशंटला काय त्रास होतो. जर ते क्लासिकल सिम्पटम्स असतील, ECG नॉर्मल असेल, तर मग आपण सिम्पटम्स स्टार्टिंगच्या 4 तासानंतर युजली आपण एक ब्लड टेस्टही पाठवतो, ज्याला आपण आता युजली आपण ट्रोपोनिन्स जे म्हणतो ते पाठवतो. CPK-MB पहिले पाठवायचे, पण आजकाल ते विशेष यूज करत नाही. पण ट्रोपोनिन्स युजली 4 तासानंतर जर पाठवले तर ते एलिव्हेटेड येतात. तर हाय ट्रोपोनिन लेवल्स, क्लासिकल सिम्पटम्स, ECG नॉर्मल, 4 नाउस म्हणून तुम्ही त्याच्यावर हे असलं तर नॉन ST एलिव्हेशन असतं. ECG मध्ये चेंजेस असले तर ते क्लासिकल ST एलिव्हेशन आहे. मग त्याच्याकरता मग आपल्याला ट्रोपोनिन पाठवायची गरज नाही. म्हणजे ही हॅज टू बी टेकन अप फॉर ट्रीटमेंट इमिजिएटली. सर, एक कॉमन सगळ्या प्रेक्षकांना हा प्रश्न नेहमी असतो की अँजिओग्राफी करायला सांगतात आणि अँजिओग्राफी करताना त्यानंतर सांगतात की आता अँजिओप्लास्टी करायची आणि मग स्टेंट कोणत्या टाकायचा असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. तर हा नेमकं हे कन्फ्युजन काय? म्हणजे स्टेंट त्याच्यामध्ये काही कॅटेगरीज होतात का आणि त्याचा वर्क काय करतं नेमकं ते? राईट. आता जे आपण हार्ट अटॅक म्हणतोय आणि मी हे आत्ता जे समजवलं ST एलिव्हेशन MI, हे जेव्हा असतं तेव्हा नस पूर्णपणे चोक असते 100%. तर या स्थितीमध्ये वर्ल्ड वाईड द बेस्ट ट्रीटमेंट इज एन्जिओग्राफी फॉलोड बाय इमिजिएट एन्जिओप्लास्टी. म्हणजे जी नस ज्यांनी हार्ट अटॅक दिलाय ती ओपन करणं स्टेंट टाकून. सो दिस इज द क्लासिकल इंडिकेशन फॉर एन्जिओप्लास्टी. हे जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो तर मोस्ट ऑफ द पेशंट्स म्हणजे ते मानतात की काही त्रास आहे आणि लगेच करायला पाहिजे. पण काही लोकांना असं वाटतं की हे एन्जिओग्राफीच्या पहिलेच कसं काय सांगू शकतायत डॉक्टर. तर हे म्हणजे जादू काही नाही आहे, हे स्टडीड पार्ट आहे. ECG वरनं आपल्याला कळतं की कुठल्या 3 मेजर नसा ज्या असतात त्याच्यातली कुठली नस चोक झालेली आहे, कुठल्या नसनी हार्ट अटॅक दिलाय.
हे नाही कळत की बाकीच्या नसांमध्येही प्रॉब्लेम्स असू शकतात, तर ते अँजिओग्राफीवर कळतं. पण कुठली नस प्रॉब्लेमॅटिक आहे, ज्यांनी हार्ट अटॅक दिला ते माहीत असतं. सो वी टेल द रिलेटिव्स की ही ओपन करणं जरुरी आहे. बाकीच्या आर्टरीजमध्ये पण प्रॉब्लेम असेल तर ती आपण आयदर यावेळेस करू किंवा पुढच्या स्टेजला करू शकतो. पण आत्ता जी जरुरी आहे ती हार्ट अटॅकवाली आर्टरी, तिला ओपन करणं जरुरी आहे. तर ते ओपन करून स्टेंट टाकण्याची प्रक्रिया, त्याला अँजिओप्लास्टी म्हणतो, प्रायमरी अँजिओप्लास्टी. स्टेंटमध्ये काय मधल्या काळात काय बदल झाले? पहिले दोन म्हणजे पहिले काय, आत्ताही बेअर मेटल स्टेंट्स आणि ड्रग इल्युटिंग स्टेंट्स असे असतात. तर आजकाल मोस्ट ऑफ द सेंटर्स डोंट यूज बेअर मेटल स्टेंट्स ॲट ऑल. आता जे काही आहे ते ड्रग इल्युटिंग स्टेंट्स म्हणजे मेडिकेटेड स्टेंट्स जे आहेत ते आहे. आणि ते आता खूप स्वस्त झालं असल्यामुळे ड्रग इल्युटिंग स्टेंट्स इज द नॉर्म. आणि ते कुठल्या प्रकारचे आहेत, कारण त्यांची जी मेटल वायर जी असते त्याच्यावर जे कोटिंग असतं, औषध कुठलं वापरलेलं आहे त्याच्यावरही असतं. कॉस्ट नाही, कॉस्ट इसेन्शियली सेमच आहे सगळ्याची. त्याचं इफेक्ट काय येतो पुढे त्या स्टेंट डिझाईनवर अवेलेबल. तर वेगवेगळे स्टेंट डिझाईन्स अवेलेबल आहेत. आजकाल जे स्टेंट्स येतात ते थिन स्ट्रट्सवाले असतात, त्यामुळे परत रिब्लॉकेजेस होण्याचे किंवा त्या स्टेंट टाकल्यानंतर परत तिथे रक्तगुठळी बनण्याचे चान्सेस त्यामुळे खूप कमी होऊन जातात. सर, अँजिओप्लास्टी केल्यानंतर अटॅकचा धोका कितपत टळतो, कायमचा टळतो की याच्याबद्दल अजूनही संशोधन व्हायचं? नाही, ते झालेलं आहे, बराचसा टळतो. म्हणजे इमिजिएट इफेक्ट इज व्हेरी गुड. अँजिओप्लास्टी झाल्यानंतरही येतात ज्याला आपण स्टेंट थ्रोम्बोसिस म्हणतो, अक्यूट स्टेंट थ्रोम्बोसिस, त्याच्यामुळे परत अटॅक येऊ शकतो. पण तो लेस देन 1% चान्सेस आहेत आणि दॅट चान्स इज मोस्ट इन फर्स्ट 24 hours ऑफ अँजिओप्लास्टी. हाऊ मच टाइम टेक फॉर अँजिओप्लास्टी? अँजिओप्लास्टी डिपेंड करतं की जर आर्टरी आत्ता चोक झालेली आहे आणि आपण हे केलं तर मे बी हाफ ॲन आवरमध्ये आपण अँजिओप्लास्टी करून पेशंटचं रिकव्हरी इमिजिएट रिकव्हरी असते ती. पेशंट नेक्स्ट डेला ही कॅन स्टार्ट हिज वर्क? येस, म्हणजे हार्ट अटॅक नंतर आपण युजली फर्स्ट 48 hours इम्पॉर्टंट असतात. सो फर्स्ट 48 hours आपण ICUमध्ये ठेवू शकतो त्यांना. त्याच्यानंतर एक दिवस वॉर्डमध्ये आणि मग त्याच्या नेक्स्ट दिवशी जर सगळं ठीक राहिलं तर वी डिस्चार्ज. आता हार्ट अटॅक आल्यानंतर आपण हे किती वेळात केलेलं आहे ते इम्पॉर्टंट आहे. सो इमिजिएटली विदिन फर्स्ट 3 hours जर आपण अँजिओप्लास्टी केली तर ती खूप इफेक्टिव्ह असते. हार्ट अटॅकमुळे जे पंपिंग डाऊन झालेलं असतं ते इव्हेंच्युअली 6 months or 1 year डाऊन द लाईन इम्प्रूव्ह होऊन जातं. पण हार्ट अटॅकनंतर आपण वेळ लावला 6 तास, 12 तास, 24 तास, तर तो जो डॅमेज झालेला असतो तो कधी कधी रिकव्हरेबल नसतो. ॲनॉलॉजी सांगायची झाली की बॉम्ब पडला तर कसं असतं, जिथे बॉम्ब पडतो तिकडे मॅक्झिमम डॅमेज आणि त्याचा इफेक्ट मग पसरत जातो. तर तो जो पसरण्याचा जो आहे ते आपल्याला अरेस्ट करायचा आहे. तर जितक्या लवकर आपण ते अँजिओप्लास्टी करू तर हे बाकीचं जे डॅमेज होणार आहे पुढे जाऊन ते अरेस्ट होतं. ते रिकवर झालं की मग पंपिंग आहे रिकवर. सर, एक प्रश्न असा आहे की हायपरटेन्शन आणि अटॅकसाठी संबंध आहे का तसं? बिलकुल आहे. हायपरटेन्शन इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर्स. सो हायपरटेन्शन, डायबिटीज, स्मोकिंग, टोबॅको च्युईंग म्हणजे तंबाखू खाणं, एक्सरसाइज न करणं, जाडेपणा, जास्त तेलकट तुपकट खाणं, खूप स्ट्रेस, हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत. हे रिस्क फॅक्टर्स जितक्या जास्त प्रमाणात एकाला असतील तितक्या जास्त प्रमाणात त्याला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. आणि ह्याच्यातलं हो, अनुवंशिकताही आहे की कोणाला जर हार्ट अटॅक आलेला आहे, एस्पेशली जर बाबांना वयाच्या 60व्या वर्षापूर्वी आला आहे, आईला वयाच्या 50व्या वर्षीपूर्वी आला आहे, तर ते फॅमिली हिस्ट्री होऊन जाते. तर म्हणून मुलालाही होण्याची शक्यता असते. आणि या रिस्क फॅक्टर्समध्ये मोस्ट कॉमन इज हायपरटेन्शन, अदरवाईज ऑल्सो वर्ल्ड वाईड. म्हणून दॅट इज द मोस्ट कॉमन रिस्क फॅक्टर असोसिएटेड विथ
हार्ट अटॅक्स. सर, आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना तुम्ही काय सल्ला द्याल की याच्यापासून प्रिव्हेन्शन होण्यासाठी, काळजी घेण्यासाठी काय करायला पाहिजे? एक तर आहे एक्सरसाइज, म्हणजे यू शुड हिट द ग्राउंड्स. एक जोक मी अजून सांगितला होता. एका मुलाला मी विचारलं होतं, म्हणजे ही यंगिश 22 years old. मी त्याला विचारलं की तू काय गेम्स खेळतो, तर तो म्हणाला मी गेम्स नाही खेळत कारण माझ्याकडे मोबाईल नाही. सो दॅट इज द स्टेट ऑफ माइंड पीपल आर हॅव्हिंग, की गेम्स म्हणजे नुसतं मोबाईल, नो ग्राउंड्स. तर तसं नाही, ॲटलिस्ट एक्सरसाइज म्हणून ग्राउंड्समध्ये गेलं पाहिजे. 45 minutes ऑफ एक्सरसाइज, दॅट इज नोन ॲज एन्ड्युरन्स एक्सरसाइज इज इम्पॉर्टंट. त्याच्यात फास्ट चालणं, ब्रिस्क वॉकिंग, गांधीजींनी एवढं फास्ट चालणं इज एक्सरसाइज. आपल्या हिशोबाने चालणं इज नॉट एक्सरसाइज. तर गांधीजींनी एवढं फास्ट चालताय आणि ती स्पीड तुम्ही 45 minutes मेंटेन करताय. 45 minutes म्हणजे ॲट अ स्ट्रेच 45 minutes केलं तर चांगलंच आहे. नाही करू शकता तर 15 मिनिटाचे 3दा किंवा असंही बिलकुल. तर 24 तासात तुमची त्या प्रकारची एक्सरसाइज 45 minutes झाली पाहिजे आणि 5 days a week. सो ब्रिस्क वॉकिंग किंवा जॉगिंग किंवा स्विमिंग किंवा सायकलिंग हे जे आहेत, दीज आर एन्ड्युरन्स एक्सरसाइजेस. किंवा इफ यू वॉन्ट टू डू झुंबा डान्स किंवा असं एरोबिक डान्सेस जे आहेत, दॅट इज अ एक्सरसाइज. तर ते तुम्ही ॲटलिस्ट 5 days a week केले, 45 minutes a day, सो दॅट इज गुड इनफ एक्सरसाइज. लूज वेट, जर खूप जास्त जाडेपणा असेल तर तेलकट तुपकट जंक फूड्स अवॉइड करायचे. तंबाखू, सिगरेट स्मोकिंग, एक्सेसिव्ह अल्कोहोल हे अवॉइड करायचं. हे सगळं आपल्या हातात आहे. बरोबर, जे आपल्या हातात आहे ते आपण केलं पाहिजे. करेक्ट. आणि काही आपल्या हातात नाही आहे, जसं डायबिटीस होणं, ब्लड प्रेशर वाढणं, हे आपल्या हातात नाही आहे. हे होऊ शकतं कोणालाही. तर आपल्या हातात ह्या बाबतीत आहे की त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं. सो इफ यू कंट्रोल दीज नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स, इट विल हेल्प. जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहे ते पण आपण आपली लाईफस्टाईल चेंज करून कंट्रोल करू शकतो. सर, लास्ट क्वेश्चन. तुम्ही वोकार्ड सारख्या जगविख्यात संस्थेशी रिलेटेड आहात, तर वोकार्डबद्दल तुम्ही काय सांगाल? वाय वोकार्ड इज डिफरंट फ्रॉम अदर्स? Probably Wokhard is there in Nagpur for quite a long time. Yeah. When it started, it was the only hospital jithe cardiology sector was quite affluent. म्हणजे तिथे वर्ल्ड क्लास डॉक्टर्स होते. कार्डियोलॉजी वॉज नॉट सो मच इन नागपूर. जे काही इनोव्हेशन्स आलेले आहेत किंवा नवीन नवीन डिव्हायसेस आले, नवीन स्टेंट्स आले आहेत किंवा नवीन प्रोसिजर्स आले आहेत, ते वोखाडमध्ये जास्त प्रमाणात झालं आहे. वोखाडचं वर्क कल्चर इज क्वाईट गुड. सक्सेस रेशिओ आम्ही जो बघतो तो मॅक्स टू मॅक्स आहे इतर हॉस्पिटल्सपेक्षा. या बिकॉज प्रोबॅबली द डॉक्टर्स आणि जे काही लेटेस्ट गाईडलाईन्स रिलेटेड ट्रीटमेंट्स आहेत, दोज आर फॉलोड देअर. सो आणि असं नाही आहे की आता फक्त वोखाड, बट एव्हरीवेअर एल्स दॅट इज द ट्रेंड नाउअडेज. या डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये आलात आणि एवढा वेळ आम्हाला दिला याबद्दल धन्यवाद. थँक्यू.